जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते, उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोया नाही करते। मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडू पासून तडाखा द्यावा लागेल। पहिल्या चेंडू पासून बॉल वरती मोठी फटकेबाजी जी मात्र दोन्ही संघांना ज्या वेळेला बॅटिंगला याल त्यावेळेस करावी लागेल आणि ज्यावेळेस तुम्ही धावसंख्या चांगली न्याल त्यावेळेस मात्र विजयाचे तुम्ही शिल्पकार कदाचित ठरू शकता। कारण जर पाहायला गेलं तर मोठी बाउंड्री डायमेन्शन आपल्याला पाहायला मिळते, त्यासोबतच जर पाहायला गेलं तर खेळपट्टी देखील थोडीशी दमट आपण पाहू शकतो। गोलंदाज तयार आहे। पहिला चेंडू बॅटची एज लागती, हवेमध्ये चेंडू आहे आणि त्यानंतर मात्र इनफिल्ड मध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। फलंदाज बाद होतोय निलेश निचिते, बॅक टू दी पवेलियन। झटका पहिला लागतोय आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा या टीमला। थँक्यू सो मच। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भागेश सुरोशे आपल्याला पाहायला मिळेल, एक विस्फोटक फलंदाज, पॉकेट साइज डायनामाइट म्हणून याची ओळख आहे। कोण विसरेल, सरपंच चषक 10 गाव मध्ये सुरू होती स्पर्धा आणि त्यामध्ये 50 धावा ज्या मात्र एकवटल्या गेल्या होत्या तोच भागेश आपल्याला पाहायला मिळतो। स्ट्रायकर एंड वरती असेल, पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं। बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो भागेश सुरोशे पाहायला मिळेल। चांगली अशी गोलंदाजी ऋषीच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती विकेट जी मात्र कॅरी केली जाते। पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। चांगला फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉटम हँडचा चांगला वापर, बॉल सीमा पार एका टप्प्यावरती, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, चौकार येतोय भागेशच्या माध्यमातून। थँक्यू सो मच। पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर चौकार येतोय। इट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर, वार वरती पलटवार, ऍक्शन वरती रिएक्शन, विकेटला क्विक रिप्लाय जो मात्र चौकारने दिला जातोय। पहिल्या चेंडूवरती भागेशच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळतो। ऑन साइडला टार्गेट केलं गेलं होतं। यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो। अलॉंग द बी चेंडूला स्टिअर केलाय, बॉल पडल्यावरती थोडस वळला, एक धाव झाली कंप्लीट आणि इथे आपण पाहतोय मिसफील्ड झालीये, 2 धावा देखील कंप्लीट होतील। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये, जाऊन पोहोचलीये 2च्या मदतीने 6 या आकड्यावरती। असं म्हटलं जातं की बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटते पत्थर शीशों से, अरे तोड़ सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो। मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून प्रश्न विचारले जातील, आगेचे निकारे फेकले जातील आणि त्यावरती तुम्हाला उत्तर द्यावा लागेल। चांगली फटकेबाजी करावी लागेल, परंतु ती चांगली फटकेबाजी होईल का हा मोठा प्रश्न असेल। यावेळेस फक्त आणि फक्त ड्राइव्ह करायचा प्रयत्न होता, चेंडू पडला, थोडासा वळला आणि त्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय। चांगला बॅटल दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल। हकीच्या अंतरावरती असलेले दोन्ही संघ जे मात्र पाहायला मिळतात, बरेच वेळेस प्रॅक्टिस देखील सोबत करत असतात असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील। एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा, दुसऱ्या बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ नालिंबी आपण पाहू शकतो। दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल भूमिलन मांडा टीमचा एक अप्रतिम असा फलंदाज। यावेळेस मिस टाइम स्ट्रोक है, डाउन दी बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करत होते, कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी यहाँ पे टूटा। 2 धावा कंप्लीट होतील। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये, साऊंड पोचलीये 2च्या मदतीने 8 या आकड्यावरती। कॅचची संधी होती, कॅच जी मात्र सुटली आहे, फिल्डिंग खराब होतीये आणि अशा वेळेस एक गोष्ट आपण म्हणतो की गाव होतं मामाचं पण कोणी नाही कामाचं, अगदी तशा प्रकारे इथे पाहायला मिळतोय। आपल्याच फिल्डरांच्या माध्यमातून गोलंदाजाची साथ जी मात्र भेटत नसताना आपल्याला पाहायला मिळतीये। धावसंख्येची मात्र धावफलकावरती आपण पाहू शकतो। विनंती असेल जी गाडी आपण पाहतोय कमेंट्री बॉक्सच्या बाजूला आहे ती थोडीशी आपण बाजूला घ्यायची।
रिफ्लेक्शन जो मात्र येत असताना आपण पाहतोय मेहुल विश्वकर्मा उर्फ चिंटू याचं देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अधिकाधिक स्वागत असेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल झाला होता, शॉट मध्ये स्क्वेअर लेग होते, त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली झाली आहे. पहिल्या षटकाचं वाजवी खेळ समाप्त होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहू शकतो आपण 9 आकड्यावरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. आघाडीचा फलंदाज आपण पाहतोय निलेश निचिते, जे मात्र माघारी परत आहेत आणि त्यांची जागा भरण्यासाठी भागेश आले होते. भागेशला एक नक्कीच जीवनदान मिळालंय आणि मी म्हणेल जर तुम्ही भागेशला जीवनदान द्याल तर भागेश तुम्हाला सोडणार नाही. असं म्हटलं जातं की जिंदगी छान आहे पण थोडी लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे, काटत झुलती एक फुलांची कमान आहे, हवं ते घे कारण दुनिया एक दुकान आहे. जो म्हणतोय जगणं निरार्थ आहे तो मात्र बैमान आहे, कारण जीवनामध्ये कधी हसावं लागतं, मध्ये कधी रडावं लागतं. निसर्गाचा नियम आहे, सुंदर धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला तेच करावं लागेल. जर मॅच जिंकायची असेल, चांगली धावसंख्या बनवायची असेल तर इथून मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल. परंतु मोठी फटकेबाजी होईल का हा एक मोठा प्रश्न असेल, कारण गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली अशी बॉलिंग आपल्याला संपूर्ण लाईनअपच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळतीये. बॉलिंग मार्क वरती अतिश आपल्या स्पेल मधील पहिलं आणि या सांघिक कोट्यातील दुसरा षटक घेऊन तयार आहेत. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो प्रदीप सर प्रमुख पंचाच्या भूमिकेमध्ये असतील. यावेळेस बॅकफुटला आले, रूम क्रिएट केला, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, 2 क्षेत्ररक्षक होते त्यांच्यामध्ये होता गॅप आणि अशा वेळेला म्हणावं लागेल की लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. बॉल चाललाय डेस्टिनेशन वरती सीमारेषा पलीकडे, कव्हर रिजन मधून चौकार येतोय फलंदाज भागेशच्या बॅट मधून. चौकार जो मात्र पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहू शकतो जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. रोशन सर आमच्या सोबत एज अ स्कोरर जोडले गेले, त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, कदम ताल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. शेवटच्या क्षणी जे मात्र लिव्ह करायचा प्रयत्न झाला होतं, कदाचित वाटलं होतं आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग होऊ शकते, परंतु तसं काही झालं नाही. डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस देखील आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता, अवे फ्रॉम बॉडी. पंचांचे दोन्ही हात समांतर, ही धाव असेल अवांतर. टेक्निकली जर पाहायला गेलं तर सध्याच्या स्थितीला एकच गोष्टीची मात्र आपण पाहू शकतो, आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग करायची चेंडूची, जेणेकरून फलंदाजापेक्षा लांब चेंडूला ठेवायचे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. मिसजजमेंट पाहायला मिळाली. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतीये, जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये होत असताना, रंगत असताना आपण पाहू शकतो. एका बाजूला नालिंबी, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय कांबा संघ. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. बॉल चाललाय पॉइंट रिझन मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल 18 आकड्यावरती आपण पाहू शकतो. अजूनही 2 चेंडूचा खेळ जो शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तर आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या ते षटकामध्ये. थोडस मागडं षटक होत असताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी. पंचाचे दुनियात समांतर ही धाव असेल अवांतर. उमेश केने सर एज अ स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. त्यासोबतच जर पाहायला गेलं तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये अमित डांगरे सर आपल्याला पाहायला मिळतील, मॅन फ्रॉम बदलापूर. तिन्ही पंच जे मात्र मातब्बर आहेत आणि सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये एज अ अंपायर त्यांची वर्णी लागते. गोलंदाज तयार. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल होतो, ऑफ साइडला चेंडूला ट्रॅव्हल करायचं होतं. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव झाली कंप्लीट. टीमची टोटल 20 या आकड्यावरती पाहतोय. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो 10च्या सरासरीने धावगतीची मात्र मेंटेन केली जाते. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून दुसरा पॉवर प्ले जो मात्र सुरू आहे. 30 यार्ड सर्कल बाहेर 3 खेळाडू पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. पुन्हा एकदा बॉल सीमा पार, चौकार येतोय योगेश बनकरी यांच्या बॅट मधून.
समाप्ती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली 12च्या सरासरीने 1/24 या आकड्यावरती चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय असं म्हटलं जातं की खोल दे पंख मेरे कहता है परिंदा अभी तो मेरी उड़ान बाकी है ये जमीन मंजिल नहीं है मेरी दोस्तों अभी तो पूरा आसमान बाकी है मैदानाच्या आतमध्ये जर धावसंख्या चांगली बनवायची असेल इथून मात्र आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर तशी कामगिरी देखील तुम्हाला करावी लागणार आहे प्रत्येक चेंडूला चांगला फटका मारावा लागेल यावेळेस बॉल चाललाय अलॉंग द वी चेंडूला ड्राइव्ह केलं होतं लॉंग ऑफला एक धाव झाली कंप्लीट बघता बघता 2 धावांचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील चांगली रनिंग विटन द विकेट सध्याच्या स्थितीला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये धावसंख्या 26 या आकड्यावरती पहिल्या मॅचचा जर विचार केला 71 धावा धावफलकावरती 72 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये बालबीर गोवेली या संघासमोर होतं पहिल्या चेंडूवरती एसटी रक्षकाच्या माध्यमातून झाली होती चूक जनार्दनला मिळालं होतं जीवदान आणि त्यानंतर 17 चेंडूंमध्ये वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 52 धावांचं आपल्या संघासाठी पाहायला मिळालं यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय शफल झाले होते त्यानंतर मात्र बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे सो एलिगंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक वाव भागेशच्या माध्यमातून षटकार बॉटमॅनचा चांगला वापर जो मात्र आपण पाहिला भागेशच्या माध्यमातून टीमची टोटल 32 या आकड्यावर फक्त आणि फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न होता इनफिल्डला भेदून बॉल चाललाय थर्ड मॅन रिजन मधून सीमारेषा पलीकडे 4-4-4-4 असेला चौकार फलंदाज भागेशच्या बॅट मधून स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलीये 36 या आकड्यावरती वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी 30 धावांचं भागेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय चांगली बॅटिंग भागेशच्या माध्यमातून यावेळेस देखील चांगला फटका बॉल सीमा पार भागेश ऑन फायर आणि त्याच्या माध्यमातून येतोय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक षटकार टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली 42 या आकड्यावरती आपल्या संघासाठी वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 36 14 चेंडूंमध्ये 36 धावांचं कॉन्ट्रीब्युशन जो मात्र पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो दोन खेळाडू जे मात्र सध्याच्या स्थितीला रेड आउट फॉर्म मध्ये आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा या टीमचे आपल्याला पाहायला मिळतात एका बाजूला योगेश बनकरी आणि दुसऱ्या बाजूला भागेश सुरोशे दोन खेळाडू आपण पाहतो इथे अलॉंग द बी चेंडूला स्टीअर करायचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर आले होते त्याचा पिसरा फुलवला होता आणि त्यामध्ये मात्र चेंडूला समावून घेतलंय फलंदाज बाद होतोय हरकत नाहीये भागेशची बॅटिंग आवडली असेल मित्रांनो एकदा जोरदार डाव होऊन जाऊ देत कारण अप्रतिम अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये भागेश सुरोशे याच्या माध्यमातून पाहायला मिळाली झटका क्रमांक लागत असताना मैदानाच्या आतमध्ये दुसरं 42 आकड्यावरती बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील सागर बनकरी स्ट्रायकर एंड वरती असेल दुसऱ्या बाजूला योगेश बनकरी आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीची कमान जी मात्र ऋषीच्या माध्यमातून सांभाळली जाते थोडस मागडे षटक त्यावेळेस आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये पंचाचे दोन्ही हात समांतर ही धाव असेल अव्वांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 43 या आकड्यावरती चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहतोय
यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला साई श्रद्धा गुरवली अर्थात उदय अँड कंपनी, दुसऱ्या बाजूला आदित्य स्पोर्ट्स निंबवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचे. टॉस जो मात्र मिड इनिंग्स मध्ये होणार या गोष्टीची नोंद करून घ्यायची. एका बाजूला आपण पाहू शकतो आदित्य स्पोर्ट्स निंबवली, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल साई श्रद्धा गुरवली. असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 3 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 44 या आकड्यावरती. 14.76 ची सरासरी जी मात्र मेंटेन केली जातीये. आणि मैदानाच्या आतमध्ये जो मात्र ड्रिंक्स ब्रेक होणार आणि तोपर्यंत आम्ही आमच्या डीजे मास्टर यांना संधी देणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून ऐकू एक सुमधुर संगीत. डीजे मास्टर. तीन षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 या आकड्यावरती. रोशन यांच्या माध्यमातून चांगली अशी ऍज अ स्कोरर ची भूमिका होत असताना आपण पाहू शकतो त्यांचं देखील विशेष असं कौतुक. त्या सोबतीला जर पाहायला गेलं प्रदीप सरांच्या माध्यमातून देखील पहिल्या मॅच मध्ये ऍज अ स्कोरर आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि सध्याच्या स्थितीला ते देखील प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यासोबत जर पाहायला गेलं अमितजी डांगरे सर असतील मॅन फ्रॉम बदलापूर आणि उमेश केने सर जी मात्र आपल्याला पाहायला मिळतात मॅन फ्रॉम निंबवली. गोलंदाजीची कमान जी मात्र सांभाळली जातीये. ऋतिकच्या माध्यमातून आपल्या स्पिन मधील पहिलं सांघिक कोट्यातील चौथा षटक घेऊन तयार आहेत. स्ट्रायकर एंड वरती सागर. पुल करायचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक. बॉल चाललाय ऑन साइडला मिड विकेटला. तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 45 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं की मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल इस मैच के अंदर लढना सीख लो. आज इथे लढावं लागेल, घडावं लागेल आणि स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्लोवर वन चेंडू होता, फिंगर रोल करण्यात आले होते. गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन आपण पाहिलं होतं. अगदी ब्रेड अँड बटरची संधी होती, संधीचं सोनं जे मात्र करता आलं नाहीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर असेल, स्थगित असेल 45 या आकड्यावरती. आपटलेला चेंडू होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. योगेश बनकरी ऑन फायर आणि त्यांच्या माध्यमातून येतोय हा आसमानी सुलतानी षटकार. गोलंदाज तयार. पुल करायचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक. बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. बघता बघता सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहू शकतो जाऊन पोहोचली 52 या आकड्यावरती. 52 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी धुरा जी मात्र ऋतिकच्या माध्यमातून सांभाळली जातीये. हुक करायचा प्रयत्न होता, फिल्डर होते, थोडीशी मिसफिल्ड आपल्याला पाहायला, मिस जजमेंट पाहायला मिळाली, परंतु बॅकिंग चांगली झाली आहे.
थर्डमॅनचे फिल्डर आले होते, त्यांच्या माध्यमातून बॅकिंग एकदा एकवटली गेली टीमची. टोटल 53 या आकड्यावरती चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना दोन्ही संघांच्या माध्यमातून. यानंतर होणारी मॅच साई श्रद्धा गुरवली अर्थात महेंद्र इन ऍक्शन मध्ये असतील, उदय देखील इन ऍक्शन मध्ये असतील. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो आदित्य स्पोर्ट्स निंबवली अर्थात किरण गोंदे सर इन ऍक्शन मध्ये, महेंद्र विकी शास्त्री आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, पुलचा फटका पॉवरफुल बॉल एका टप्प्यावर सीमा पार, चौकार. वरती जाऊन पोहोचली चौकाराच्या मदतीने आपण पाहू शकतो 57 या आकड्यावरती 57 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 जो मात्र समाप्त होतोय. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहू शकतो दोन्ही संघांच्या माध्यमातून. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट जो मात्र होत असताना दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अगदी एक सोची समजी जी मात्र रणनीती आखली जातीये. चला टीम आयडल घ्यायचं नाहीये. जय हनुमान क्रिकेट संघ नालिंबी विनंती असेल टीम आयडल घेऊ नका. टॉस जो मात्र होणारे या गोष्टीची नोंद करून घ्यायची मिड इनिंग्स मध्ये. उदय कॅप्टनला त्वरित पाठवायचे. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो आदित्य स्पोर्ट्स निंबवली, किरण गोंदे सर अँड कंपनी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस जो मात्र होणार आहे. एका गोष्टीची नोंद प्रत्येक फिल्डरनी करून घ्यायची आहे मित्रांनो. आपण पाहू शकता की बाउंड्री लाईन आहे त्याच्यावरती स्टीलची सळई जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. अंगाला वाचवा मित्रांनो, कारण म्हटलं जातं ना सर सलामत तो पगडी 50. त्यामुळे विनंती असेल अंगाला वाचवायचे, अंग जपून जी मात्र बॅटिंग असो बॉलिंग असो फिल्डिंग असो तुम्ही करायची आहे. आणि त्यासोबतच ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उतराल त्याआधी खूप सारं पाणी जी मात्र प्राशन करायचे. म्हटलं जातं जल है तो जीवन आहे. पाणी खूप जास्त प्राशन करायचे जेणेकरून तुम्हाला डिहायड्रेट होऊन क्रॅम्प येणार नाहीत. या गोष्टीची नोंद तुम्ही करून घ्यायची आहे. 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी कमान शुभम ह्यो सांभाळतो. बॉटमॅनचा चांगला वापर, पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. फक्त आणि फक्त एक धाव एकवटली जातीये. बॅटची कट लागली होती. विनंती असेल पंचांशी वाद घालायचं नाहीये. बहुसंख्य धावफलकावरती 58 या आकड्यावरती स्ट्रायकर एंड वरती योगेश पाहायला मिळतील, ज्यांच्या माध्यमातून अलॉंग द वी चांगली फटकेबाजी होत असते. त्यासोबत पूल देखील चांगलं, पूल असो हुक असो, त्यानंतर कव्हर ड्राईव्ह देखील चांगली पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार चाललाय. षटकार येतोय योगेश पनकरी यांच्या बॅट मधून. टीम स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली 64 या आकड्यावरती. चांगली अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये योगेश पनकरी यांच्या माध्यमातून वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी 15 धाब्यांचं पाहायला मिळतं. असं म्हटलं जातं की हीरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो कांच का टुकड़ा भी चमकता है. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही प्लेयर अपनी टीम के लिए सबसे बड़ा. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र केली जाते वेस्टा फाईट बीमर साठी. आपण पाहू शकतो अमित डांगरे सर जी मात्र इन ऍक्शन मध्ये असतील. त्यासोबतच संपूर्ण टेनक्रिक लाईव्ह ची टीम देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील विशेष असं कौतुक. अप्रतिम अशी स्पर्धा. सचिन शेठ दळवी असतील, नितेश शेठ मेहर असतील, मिलिंद शेठ दळवी असतील, सचिन दादा रमेश शेठ दळवी देखील असतील. यांच्या चौघांच्या माध्यमातून अन्नो चेंडू असलेल्या गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू जो मात्र असेल फ्री हिट. मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय. चेंडू स्लाइस झालाय तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. दुसरा धाव घ्यायचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. फिल्डिंग चांगली झाली आहे परंतु ग्राउंडच्या अभावे आपण पाहू शकतो चेंडू थोड्याशा प्रमाणामध्ये डायव्हर्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकता कैलासवासी रमेशजी सुदाम दळवी स्टँड, त्यासोबतच कैलासवासी नामदेव नाना मेहर स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो कैलासवासी योगेश अंकुशजी फुलोरे स्टँड.
आणि नारायणजी संभाजीराव देशमुख स्टँड आपल्याला पाहायला मिळतो लॉंग गॉफ मध्ये. अशोकजी दळवी साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. रमेश शेठ दळवी स्टँड आणि योगेश शेठ फुलोरे स्टँड ला जर चेंडू आदळला तर मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला माहिती जाऊन पोहोचली आहे 73 या आकड्यावरती. बॅटची कडा लागली होती, एसटी रक्षक झाले होते बीट आणि त्यानंतर मात्र थर्डमॅनच्या माध्यमातून चांगला असं झेल टिपलं जात. चांगला असं झेल जो मात्र टिपला जातोय. फलंदाज बाद होतो योगेश बनकरी यांना परतायला लागतंय माघारी. मैदानाच्या आतमध्ये लागत असताना झटका क्रमांक 3 विकेटचं पतन होतोय. 73 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर अनिकेत इंदुलकर आपण पाहू शकतो हार्ड हिटर फलंदाज आहे, परंतु सध्याच्या स्थितीला एक मोठा फटका त्याला मारावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती 75च्या पुढे गेली तर मात्र फ्रंट फुटला पाहायला मिळेल आपल्याला. आईक औद्योगिक क्रिकेट संघ कांबा संघासाठी शुभेच्छा येत असताना आपण पाहू शकतो आमचे बंधुराज एक प्रतिमेचे समालोचक प्रसन्न चव्हाण यांच्या माध्यमातून कांबा संघासाठी शुभेच्छा येतात. मोठा फटका मारायचा प्रयत्न होतो, ऑन साइडला बॉल चालला, मिड विकेटला एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता कबच्या स्वरूपामध्ये विकेट, वन शॉट अर्थात एकही धाव आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि अशा रीतीने 5 ओव्हर पहिल्या इनिंगचा वाजवी खेळ समाप्त होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहू शकतो जाऊन पोहोचली आहे 73 या आकड्यावरती. 74 धाबींचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. यानंतर होणारी मॅच साई श्रद्धा गुरवली आणि त्यांचे विपक्ष आदित्य स्पोर्ट्स निंबवली. विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टननी मिड इनिंग्स मध्ये नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचं आहे. जर कॅप्टन नाणेफेकीचं कौल करण्यासाठी मिड इनिंग्स मध्ये आला नाही तर मात्र चेंडूंची पेनल्टी असेल. या गोष्टीची नोंद दोन्ही टीमच्या कॅप्टनने करून घ्यायची आहे. किरण दादा असतील आपण त्वरित यायचे, त्यासोबतच उदय महेंद्र आपण जे कोणी ऐकत असाल त्वरित यायचं विनंती असेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली 73-74 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. आणि 74 धावा बनल्या जातील की मात्र डिफेंड होतील हा मोठा प्रश्न असेल. येणारे 30 चेंडू 74 धावांची गरज आणि त्यासाठी धावतो वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक पैसफ नितिवली. एक अप्रतिम असे समालोचक अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज घुमघुमत असतो आणि मी म्हणेल की मुरबाड असो त्यासोबतच कल्याण असो. आयोजकांची पहिली पसंत आपल्याला पाहायला मिळते असे प्रथमेश ठाकूर सर आणि त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. याच्या दुसऱ्या सत्रामध्ये विनंती असेल साई श्रद्धा गुरवली असेल, आदित्य स्पोर्ट्स निंबवली असेल, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. एका बाजूला आपण पाहू शकतो आपल्याला पाहायला मिळतील उदय, दुसऱ्या बाजूला विकी शास्त्री असे पाहायला मिळतील. विनंती असेल पिंट्या शेठ तरे साहेबांना आपण आपल्या शुभास्ते टॉस जो मात्र करायचा. एक बाजूला आपण पाहू शकतो आदित्य स्पोर्ट्स निंबवली अर्थात विकी शास्त्री असतील, किरण गोंदई असतील अँड कंपनी. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल साई श्रद्धा गुरवली अर्थात उदय असेल, महेंद्र असेल अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळेल. तर नाण्याच्या दोन बाजू आपण पाहू शकतो. एका बाजूला लिहिलाय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो इक्विरा स्पोर्ट्स गुरवली पाडा. टॉस जो मात्र होणारे कॉल करणार आहेत आदित्य स्पोर्ट्स निंबोली टीमचे कॅप्टन विकी जे मात्र कॉल करणार आहेत. इक्विरा स्पोर्ट्स असं कॉल आणि इक्विरा स्पोर्ट्स पडलेला आहे. विनंती असेल मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय आणि दोन्ही कॅप्टननी इथे बसायचंय. टॉस जो मात्र जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतो आदित्य स्पोर्ट्स निंबोली टीमचे कॅप्टन विकी शास्त्री यांनी. सर्वप्रथम अभिनंदन, टॉस जो मात्र जिंकलेला आहे, टॉस जिंकलाय, डिसिजन सांगायचं. फील्ड फर्स्ट.
फिल्डिंग करणारे समोर जर पाहायला गेलं तर यंग टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अगदी नवीन नवीन पोरांनी अनेक मोठमोठ्या खेळाडूंचे स्वप्न जे मात्र धुळीत मिळवलेत. मागच्या अंगामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला आपण पाहू शकतो साईशरद गुरवली संघ आणि त्यांचे विपक्ष ज्यावेळेस बॉलिंग टाकाल कुठल्या गोलंदाजांवरती प्रमुख आम्ही लक्ष दिलं पाहिजे, त्यासोबतच जर पाहायला गेलं तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 50 प्लस रोखण्याचा प्रयत्न असेल. त्यानंतर मेन बॉलर त्यांचा उदयला म्हणण्याचा प्रयत्न करू बॅटिंग. तर पाहू शकता अप्रतिम असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन शेठ दळवी असतील, नितेश शेठ मेहर असतील यांचं अप्रतिम असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेबद्दल 2 शब्द. आयोजन तर एक नंबर आहे आणि आम्हाला इथं खेळण्याची संधी आहे त्याबद्दल धन्यवाद. तर नक्कीच तुम्हाला देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. मी येतोय उदयकडे. साई श्रद्धा गुरवली टीमचे कॅप्टन. टॉस जो मात्र हारलाय उदय, टॉस जर जिंकला असता तर डिसिजन काय होता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. क्षेत्ररक्षण स्वीकारायचं होतं परंतु मनाविरुद्ध फलंदाजी करावी लागते. काय स्ट्रॅटेजी असेल आणि किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 50 ते 60 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. अप्रतिम असं आयोजन आपण पाहू शकता. नियोजन देखील तितकाच प्रॉपर आपल्याला पाहायला मिळतोय. तर या स्पर्धेबद्दल तुमचे 2 शब्द. नक्कीच सचिन दादा यांनी, नितेश दादा असेल, खूपच छान आयोजन केले आणि कल्याण ग्रामीण मध्ये म्हटलं झालं तर पहिलं आयोजन असेल असा. नक्कीच तुम्हाला देखील देतो खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जे मात्र कंप्लीट होतोय. टॉस जिंकलेला आपण पाहतोय आदित्य स्पोर्ट्स निंबोली या टीमने फील्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी साई श्रद्धा गुरवली या संघाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत पहिल्या चेंडूवरती मोठा तडाखा जो मात्र मारला जातोय. बॉल चाललाय इनफिल्डला भेदून सीमारेषा पलीकडे चौकार आणि नक्कीच खेळाचा दुसरा सत्र जो मात्र आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ट्रिपल एस स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर आमच्या सर्वांचे लाडके सन्माननीय प्रथमेशजी ठाकूर सरांच्या माध्यमातून खेळाचं दुसरं सत्र जे मात्र आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. प्रथम सवान करार्थानं वरपला बिलॉंग करतात पण गेल्या 2 ते 3 वर्षांच्या कालावधीमध्ये दोन्ही बंधूंनी मात्र समालोचन क्षेत्रामध्ये एक मोठी भरारी, उत्तुंग भरारी घेतलेल्या. ओव्याचा चेंडू पडला नंतर हलका हात आला, थोडासा ऑफ ब्रेक आपण पाहिला, पडल्याच्या नंतर जो हातला दिशा पहिल्या बॉलवरती आला चौकार तो ऋतिकचा बॅटमन अनिकेतच्या विरोधामध्ये आणि त्यानंतर सानिकेतचा हा कमबॅक बॉल राहिला जिथे एकही धाव मिळत नाहीये. विकेट किपर हातामध्ये बॉल डॉट. पुढचा बॉल हा जास्त बाहेर आहे, व्हाईट बॉल. अंपायरिंग इट्स अ वाईट डिलिव्हरी. ही अवांतर धावा आणि अवांतर धाब्याच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर होत असताना आपण पाहतो 5 धावा सध्या धाव पटलावरती लागलेल्या 5 रन्स ऑन द बोर्ड. लक्ष आता मात्र अगदी विचार केला तर ते मोठं आहे. 73 धावसंख्येचं लक्ष आहे. 74 धावसंख्या ते बनवायचा. सो इथं 74 बनवताना आता काय अडथळे येतील, कशा धावा बनल्या जातील, काय घडेल उत्तरार्ध सांगूनच जाईल. पण फटका मिस टायमिंग बॉल अवे मध्ये मिड विकेटला फिल्डर झेल इथनं डिपला जाईल आणि फलंदाज बाद. या मॅचची गोल्डन विकेट मिळते. ऋतिकला माघारी परतावं लागेल. फर्स्ट डाऊन ऍट 5. अवघ्या 5 या आकड्यावरती लागणारा पहिला धक्का तो बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये टीम नालेंबीला. स्टेप आउट करून खेळायचा होता. गुड बॉलिंग, चांगला चेंडू आपण पाहिला. यापूर्वी जेव्हा आपण पाहिलं की डावखुर हाताचा फलंदाज बॅटिंग करत होता त्यासाठी पडल्याच्या नंतर थोडा बॉल आत येणारा होता, त्यानंतर एक बाहेर येणारा जलद गतीचा आपण पाहिला जिथे एक्स्ट्रा रन मिळाली. आपण त्यानंतरचा सरळ चेंडू आला म्हणजे 3 वेगळे बॉल आणि 3ही वेगळ्या बॉल वरती कुठेतरी जो ट्रॅप रचला होता डावखुर हाताच्या फलंदाजासाठी त्या ट्रॅप मध्ये तो फसला आणि मिड विकेटला तिथे झेल मिळाला.
यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेर तोच प्रयत्न आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये आता यावेळेस राईट हँडेड बॅटर म्हणजे उजवा हाताचा फलंदाज आणि त्याच्यासाठी देखील ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेर निघणार चेंडू. म्हणजे ही महत्वपूर्ण गोष्ट राहिली की प्रत्येक आता डावकुरा हाताचा फलंदाज झाला त्यासाठी तो ट्रॅप रचला होता त्याच्यामध्ये तो म्हणजे एक्स्ट्रा मिळाली पहिले पण त्यानंतर बॅटचा संपर्क झाला तेव्हा विकेट आली. पण आता देखील उजवा हाताच्या फलंदाजासाठी देखील तो ट्रॅप रचण्याचा जणू काय प्रयत्न आहे हे जाळं विणण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये सफलता मिळेल का बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेतला पाहायचा पुढचा बॉल. यावेळेस स्टंप लाईन वरती आला गुड बॉलिंग काय कमबॅक राहिलाय. फलंदाजाने विचार केला की ऑफ स्टंपच्या बाहेर येईल आपण ऑन साइड रिजनला फटका खेळण्याचा प्रयत्न करू जेणेकरून शफल होऊन ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगल्या धावा बनतील. पण तसं काही घडलेलं नाहीये. शेवटचा बॉल देखील डॉट आपल्याला पाहायला मिळतो. षटक संपन्न पहिलं आणि पहिलं फक्त षटक नव्हे तर हे पहिलं सफल षटक राहिलं जे ते धावा खर्च केला त्या 5 आणि 1 गडी बाद केलाय. ऋतिकला माघारी परतवलंय. 5 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये बॅट नालिंबी. For loss of 1 after first over team. नालिंबी जिथे लक्ष आहेत 74 अवघ्या 5 झालेल्या आहेत आणि 69 अद्यापही करायचा. स्टील 69 रन्स रिक्वायर्ड. लक्ष मोठं आहे आणि मोठं लक्ष सर करताना आता मात्र बॅटिंग कशी होईल ते पाहणं गरजेचं. विकेट तर पहिली मिळाली खूप लवकर. खराब बॉल लेग स्टंप वरती हाताळण्याचा प्रयत्न. राऊंड द लेग्स व्हाईट बॉल. अवांतर धावेचा इशारा आपण पाहतो. अवांतर धावेनं धावसंख्येमध्ये भर होत असताना धावपटलावरती आपण पाहिलं तर 6 धावा. स्पर्धा आपण पाहतायत स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक गुरवली गावाचा अभिमान मान सन्मान वाढवणारी ही स्पर्धा. कॉमेंट्री बॉक्स एंड वरून राउंड ऑफ विकेट. हाफ ट्रॅकर हो तिखट बाउन्सर. परफ्यूम डिलिव्हरी फॉर द बॅटर. टेनिस बॉलचा सुगंध जणू काही नाकाजवळून दरवळत गेला असावा. हाफ ट्रॅकर होता अगदी नाकाजवळून तिखट बाउन्सर आपण पाहिला. पडल्याच्या नंतर जास्त बाउन्स टॉस झाला चेंडू त्याचा बेनिफिट बॉलरला पूर्णतः मिळाला. पूल करायचा होता अनसक्सेसफुल राहिला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पुढचा बॉल. यावेळेस पुढात स्लॉट मध्ये आला. ऑन साइडला वळला. हवाई फायर हवाई हल्ला चढवला गेला. बॉल मात्र निघून चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय दमदार षटकार. कोडून काढण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील ऑस्ट्रेलियाला वळवला गेला. बॉसला लॉंग द कार्पेट मिड विकेट रिजन लावतो. थोडे फंबल झाले. सेकंडचा कॉल. सेकंड रन सक्सेसफुली कंप्लीटेड. 2 धावा असफलता तक पूर्ण केला. नो बॉल. आता अंपायर सांगतील एक्झॅक्टली कसला नो बॉल होता. ओव्हरस्टेप. येस तेच आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हरस्टेप केला गेला आणि त्या अनुषंगाने नो बॉल. हेलिकॉप्टर उडवतात अंपायर बघा आतमध्ये आपण पाहिलं तर फ्री हिटचा इशारा करतात. इट्स अ फ्री हिट बॉल फॉर द बॅटर. सुवर्ण संधी फलंदाजाकडे. मोठा फटका खेळण्याचे पूर्णतः मुभा आहे. आता बघूया कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट होईल. ओ यॉर्करचा प्रयत्न. इट्स अ परफेक्ट यॉर्कर. अगदी म्हटलं जातं आपल्या बुंदात टाकला गेला हा बॉल. अगदी यॉर्कचा बॉल होता. पूर्णपणे बीट केलं फलंदाजाला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. पुढचा बॉल पुन्हा एकदा राउंड विकेट. फुल टॉस. वळलं ऑन साइडला. पुन्हा एकदा हवाई फायर. फ्लॅट. फ्युरियस. फंटास्टिक सिक्सर. बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू बरोबर.
ओके, चला आपण चेक करूया. नक्कीच आमच्या समवेत आमचा थर्ड अंपायर टेक्निकल टीम मध्ये जोडले जातात. सो चेक करूया आपण. चला, साई श्रद्धा गुरवली आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी, व्हॅलिड डिलिव्हरी. बॅटिंग टीम आपण रिव्ह्यू गमावलेला आहे, त्यामुळे या इनिंग मध्ये पुन्हा आपल्याला रिव्ह्यू मिळणार नाही. गोष्टीची नोंद घ्या आपण. जेव्हा ऑनफिल्ड अंपायर देतील तेव्हाच आपल्याला रिव्ह्यू मिळेल या इनिंग मध्ये. साई श्रद्धा गुरवली आणि निंबवलीचे कॅप्टन, चला आपण रिपोर्टिंग करा. आणि विनंती, आपण लवकरात लवकर प्रथमतः आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन कंपल्सरी आपण पहिले मॅच सुरू होण्याच्या पहिले आयोजकांशी संपर्क साधा, तेव्हा आपला सामना सुरू होईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. पुढचा बॉल फुल टॉस कन्वर्ट केलं ऑन साइडला. जबरदस्त फटका आपण पाहिला. 12च्या लाटांवरती स्वारून फेकून दिल्या चेंडूला मिड विकेटच्या बाहेर. स्वर्गीय एकनाथचे दळवी स्मृती चषक, सिक्सर. साहेबांच्या वतीने 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. जर गोलंदाजानं अर्धा तास 3 विकेट जर इथे सटकावले तर मात्र 500 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. कुणाल सरांच्या वतीने धावसंख्या झाला तर 28, लक्ष 74 आहेत, 28 झालेले आहेत. त्यामुळे येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि विजयासाठी आता 46-43 करायचा. पंचाच्या भूमिकेमध्ये सदाच्या घडीला उमेश केने सर आणि प्रदीप दळवी सर. प्रदीप यापूर्वी आमच्या समोर आजच स्कोरर होते, पण सध्या ते मुख्य नाही स्क्वेअर लेगच्या पंचाच्या भूमिकेमध्ये. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये उमेश केने सरांना आपण पाहतोय, जे निंबवलीचे पोलीस पाटील देखील आहेत. स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्या समावेश सध्या रोशन डिसूजांना आपण पाहतो. चौऱ्याहत्तर करायच्यात, 28 झाल्यात, 46 अजूनही करायच्या. चेंडू 18 शिल्लक आहेत. 18 चेंडू 46 धावा. समीकरण आता थोडं थोडं कठीण होत चाललंय बॅटिंग करताना इथनं टीम नालिंबीसाठी. ऑन साइडला वळवला फटका, चांगला गॅप एक्झिक्यूट करतोय का पाहायचंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते ते वेगानं स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आले. चेंडूला अडवला, उचलला, फेकला. तोपर्यंत दोन्हीही फलंदाजांना कालावधी इथे मिळाला आणि धावसंख्या पूर्ण केल्या गेली ती फक्त सिंगल 1 आणि एकेरी धाव्याने धाव फलक. पुढे आपण पाहता टोटल इथनं स्कोप बोर्ड वरती 29 46 करायचं आता सिंगल प्राप्त केले गेले. 18 मध्ये आता 17 शिल्लक आणि 49 ची गरज, 45 ची गरज, माफ करा. हो, गुड बॉलिंग, चांगला चेंडू आपण पाहिला. बेल्स पडले आय थिंक. आता एक्झॅक्टली काय फलंदाज बाद अंपायर. ओके, मैदान इथे सोडावं लागेल. आणि हलकीशी अपील केली विकेट किपरनं. कुठेतरी वाटलं कॉट बिहाइंडची अपील होती, पण लक्षवेधी ही गोष्ट झाली की बेल्स इथे पडली आणि फलंदाज बाद आहे. कुणाल करकरांच्या वतीने तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज असणारे विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. तर पहिली तर मिळाली, अजून 2 मिळतील का. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपण पाहतो ते अनिकेतला. अनिकेतसाठी फक्त कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील पंच केला गेलाय. फटका चांगला पॉइंट रिजनला चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय.
क्षेत्ररक्षकात पॉइंट लाव, चेंडूला उचलती फेकती, त्याचबरोबर दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. धावसंख्या फक्त आणि फक्त इथे पूर्ण अंकित केली गेली ती एक धावसंख्या सिंगलने पुढे 30 वरती 30 रन्स ऑन द बोर्ड करायचा होता, त्यात 74 झाल्या. 30 म्हणजे विजयासाठी अजूनही 44 करायच्यात आणि चेंडू आता विचार करता शिल्लक असतील ते फक्त 15 चेंडू, म्हणजे 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट स्वतःच्या नावावरती अंकित करत असताना आपण पाहतो गोलंदाज अनिकेतला. गुड बॉलिंग अनिकेत, चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आतापर्यंत आपण त्याचे पाहतो. समोर होता लॉफ करायचा होता, मिसटायमिंग फटका, बॅट चेंज, फिल्डर डाऊन दी बॉल, 2 फिल्डर. आता हे गरजेचं होतं कॉलिंग. थर्डमॅनला फिल्डर आहेत तरी फाईन लीगचे फिल्डर आले कशासाठी हा प्रश्न होता. आणि दरम्यान पाहू शकता आपण बघता बघता धावा संख्या इथे किती कंप्लीट केल्या तर तब्बल 2 धावा, म्हणजे कॅच तर कॅच आणि त्यानंतर रनआउटची देखील विकेट प्लस 2 धावा एक्स्ट्रा गेल्या त्या वेगळ्या. आम तो आम और गुटली को भी दाम, असं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. आणि जर झेल घेतला असता तर 2 धावा वाचल्या असत्या. झेल तर ड्रॉप झाला हरकत नाही, पण 1 वाचवली असती जर रनआउट घेतला असता. आणि रनआउट पण गेला आणि आता 2 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा फटका हवेत खेळल्यात, मिस टायमिंग आहे, फिल्डर डाऊन दी बॉल. यावेळेस तरी झेल होईल का? आणि या वेळेस देखील कॅच ड्रॉप केला. कॅचेस विन द मॅचेस. यापूर्वी देखील एक सोपा झेल होता, हा थोडा कठीण होता. मागून वाडिश लॉंग ऑन वरून धावत येणं थोडं कठीण होतं, पण यापूर्वीचा तर व्हायला हवा होता झेल. पण शॉर्ट फायनलचे फिल्डर तिथे का गेले काही कळालं नाही. तिथे कॅच ड्रॉप झाला आणि तिथे 2 धावा मिळाला. आणि आता देखील थोडा कठीण झेल होता, पण आज झेल घेणं गरजेचं होतं आणि इथे देखील 2 धावा आला. धावसंख्या 2 ने पुढे 34, 34 धावा धावपटलावर, 40 अजूनही करायचा. शेवटचा बॉल या षटकातला. 13-40 समीकरण. बॅटची खालची काढा लागले, बॉल चला मागे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, 1च धाव इथे मिळेल. सत्र दुसरं आपण पाहतो आणि षटक तिसरं पूर्ण झालंय. दुसरं सत्र तिसरं षटक पूर्ण. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतो 35 येणारे चेंडू शिल्लक असतील मॅच मध्ये 12 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये समीकरण जर पाहिलं विजयासाठी 39 धावांची गरज आहे. पाण्याची मागणी केली जाते. 12th मॅन आपण पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान आपल्याकडे वेळ ऐकूया आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. धन्यवाद नागेश. प्रथम आपण कॉमेंट्री बॉक्सशी थोडा संपर्क साधायचा. कॉमेंट्री बॉक्स एंड वरून ऑन साइडला हुक केलाय, फटका चांगलाय, शॉर्ट फॉन लेगचा धोक्यावरना बॉल चाललाय थेट लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 धावा चौकार.
तिसऱ्या पंचांची मागणी केली, गोलंदाजाच्या शैलीवरती ते आक्षेप घेतला गेला आणि मागणी ते तिसऱ्या पंचांची केली. थोडंफार मैदानाच्या आतमध्ये बॉलच्या शैलीवरती ते आक्षेप घेतला गेला, गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेपाला फटका मिस टायमिंग बॉल मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावले, झेल होईल का पाहायचं आहे. वेल जज कॅच, एक सुंदर अनुमान लावला गेला आणि झेल टिपला गेला डीप मध्ये, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बागेशनं टिपलाय झेल आणि संपलाय. फलंदाज आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं आघाडीला जो आला होता आणि चांगल्या दाखमीची जो बॅटिंग करत होता त्या सचिनचा खेळ इथे संपवलाय आणि तिसरा धक्का लागतो बॅटिंग करताना नालिंबी संघाला. नक्कीच दरम्यान जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन होत असताना सचिनला देखील माघारी परतावं लागल्या, 2 षटकार खऱ्या अर्थानं त्याचा बॅट पण आले आणि वैयक्तिक जर विचार केला तर 25 धावांचं इंडिव्हिज्युअल कंट्रीब्युशन त्याचं आपल्याला देखील पाहायला मिळालं. पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचा होता, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. लेग स्टंपचा वरून चेंडू आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. ऍक्च्युअल रिप्ले मध्ये आपण ते पाहिलं, लेग स्टंप वरून चेंडू गेला, डॉट बॉल आला, निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील कोलवा टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला गेलाय. परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. अगदी चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फसवलं गेलं, बॅटर्सला चकवलं गेलं, बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय आणि डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाचं हे वैशिष्ट्य राहिलंय. नैसर्गिकरित्या उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पडल्याच्या नंतर त्याचा बॉल बाहेरच्या दिशेने येत असतो, पण जेव्हा तो पंचांच्या उजव्या बाजूने येतो तेव्हा, कारण पंचांच्या डाव्या बाजूने जेव्हा जेव्हा आला गेला तेव्हा मात्र स्लॉट मध्ये बॉल मिळतो, पण इथे मात्र पंचांच्या डाव्या बाजूने येऊन देखील चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत साहिलनं. बाहेर निघला, पुन्हा एकदा पडल्याच्या नंतर गुड बॉलिंग ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. षटक संपन्न झालं की का पाहावं लागेल आणि ते असं अंपाचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. षटकाची झाली सांगता, षटक संपन्न झाले. 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव पटलावरती जर आपण पाहिलं तर 39 धावा, लक्ष खऱ्या अर्थानं 74 धावांचं होतं, 39 झालेल्या आहेत. आता येणारे शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल जिंकण्यासाठी गरज आहे ती उत्तरार्धामध्ये बॅटिंग करताना टीम नालिंबीला 35 धावसंख्येची. नागेश, गेली 2 वर्ष आम्ही या स्पर्धेमध्ये जरूर येत आहोत, ते रजनी क्रिकेट असू दे किंवा डे सेशनचं क्रिकेट असू दे. नागेश मात्र ऑल ओव्हर खूप चांगली साऊंड क्वालिटी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. काल आम्ही
नाईट क्रिकेटची स्पर्धा कव्हर करून आलोय 4 वाजता नागेश घरी, पण इथे कोणत्याही प्रकारचा जास्त जोर काढावा लागत नाही. खूप चांगली साऊंड क्वालिटी, आपलं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या वतीनं. बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या एंड वरून संदेश आपण पाहतो. 6 षटकार टोकावे लागतील. पहिला बॉल, पहिलाच बॉल विकेट किपर कडनं मिस्टेक झाली आहे. लॉंग स्टॉपच्या बाहेर पंपा सिग्नल. इट्स अ वेलकम फॉर टीम नालिंबी. 4 धावा, चौकार आणि मदतीने धावसंख्या पुढे आपण पाहतो ती 43-43 घरात पोहोचली आहे. संदेशा गोलंदाजी मार्कवर पहिला चौकार तर इथनं आला. 31 करायच्या. चेंडू इथनं 5 षटकार आले तर 30 बनतील, पण या स्पर्धेचा नियम चेसिंग कंपल्सरी आहे. ऑन साइडला वळवला फटका, हवेशी वार्तालाप करण्याचा प्रयत्न सफल ठरला आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये झेल उत्तम टिपला तो अनिकेतनं. विकेटचं पतन, फलंदाज बाद. नक्कीच येत्या चैत्र महिन्यामध्ये आपल्याला एकविराई सोहळा देखील, एकविराई यात्रा सोहळा, पालखी सोहळा देखील मोठ्या थाटामाटाने आपल्याला पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रामध्ये याच आगरी कोळ्यांची कुलस्वामींनी एकविरीच्या आशीर्वादानं आपण या स्पर्धेला सुरुवात केली. श्री सिद्धिविनायक जागृत देवस्थान आपण पाहिलं तर टिटवाळा, खऱ्या अर्थानं जागृत देवस्थान त्याच्या आशीर्वादानं, गणरायाच्या आशीर्वादानं स्पर्धेला आपण सुरुवात केली. आणि त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारे स्पर्धेला विघ्न कलंक लागू देऊ नको असा शुभ आशीर्वाद आपण त्यांच्याकडून घेतला. श्रीफळ वाढवलं जे शुभ कार्याचं प्रतीक आहे, आणि या दमदार क्रिकेटच्या महासोहळ्याला आपण सुरुवात केली. दरम्यान व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल धावसंख्या पुढे 44 धावा पुढातून बाहेर आला. गुड बॉलिंग मॅनेजर बघा आमच्या सोबत आज तेनक्रिक लाईव्हच्या खऱ्या अर्थानं गोविंद आमच्या सोबत आहेत. स्टेप आउट करून लॉफ करायचा होता फटका, इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा झेल टिपला गेलाय आणि कव्हर रिजनला मात्र अप्रतिम कॅच आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं पतन. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फॉर्मॅलिटीज आर गेटिंग कम्प्लीटेड. एका रात्रीत 5 पांडवांनी मिळून ते बांधले गेलेलं मंदिर आणि कारला डोंगरामध्ये स्थित जागृत देवस्थान, हा एकविरेचा आशीर्वाद संपूर्ण गुरवली संघाला. आणि खऱ्या अर्थानं आता आडवा पाटणं केला प्रहार, मिड विकेटच्या बाहेर. फिल्डर तिथे त्यांच्या डोक्यावरनं हा बॉल मिड विकेटच्या बाहेर, सिक्सर आला, पण लेट आला भरपूर हा फटका. ते रायपर दुरुस्त आहे असं म्हणून पण चालणार नाही, कारण आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. म्हटलं जातं ना खऱ्या अर्थानं की वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. साई श्रद्धा गुरवली टीमचे कॅप्टन आपण ऑर्गनायझरशी संपर्क साधायचा आहे. स्विच खेळण्याचा प्रयत्न आणि आता फक्त औपचारिकता पूर्ण होईल. जशी औपचारिकता पूर्ण होईल तशी आपण दुसरी मॅच अर्थात पहिल्या फेरीत तिसरी मॅच सुरू करणार आहोत. षटक संपन्न झाला. आय थिंक हा चेंडू आय थिंक ग्राह्य धरला जाणार नाही अंपायर, कारण ओव्हर आपली झालेली आहे. हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही. षटक बॉल रिलीज करायच्या पहिलेच आम्ही अनाऊन्स केलं की षटक संपन्न झालेलं आहे आणि अशा प्रकारे हा सामना इथे संपलाय. सामना इथं जिंकलेला आहे तो खांबा संघानं. अभिनंदन, अभिनंदन. वेल प्ले टीम खांबा आणि हार्ड लक, आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला.